नमस्कार, मी डी बनसोडे आणि खरं तर आपण पाहतोय निवडणुकीचा धुराळा आता अगदी मोठ्या प्रमाणावर उठत आहे आणि अवघे 7 दिवस मतदानाला राहिलेले आहेत. केज विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर केज विधानसभा मतदारसंघामध्ये प्रमुख 3 उमेदवारांमध्ये या ठिकाणी लढत होत आहे. राखीव मतदारसंघ आहे आणि या राखीव मतदारसंघामध्ये 3 उमेदवार आपापल्या परीने मतदाराच्या संपर्कात जाण्याचा प्रयत्न करत आहेत आणि याच संबंधी नेमकं केज विधानसभेचं चित्र काय आहे, केज विधानसभेमध्ये कुठल्या प्रकारचा विकासाचा अनुशेष भरून काढायचा राहिलेला आहे आणि सत्ताधारी किंवा विद्यमान आमदारांनी काय विकास केलेला आहे याबद्दल आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेमध्ये सहभाग घेण्यासाठी आज आपल्याकडे तिन्ही उमेदवाराचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत. तर सर्वप्रथम सुनील भाऊ घोळवे हे भाजपाचे नमिता मुंदडा यांचे प्रतिनिधी म्हणून या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. यानंतर भाऊसाहेब गुंड हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पृथ्वीराज साठे यांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी बोलणार आहेत. त्याचबरोबर सुरुवातीलाच या केज विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवार उभा केलेला आहे आणि त्यांचे प्रतिनिधित्व रमेश गालफाडे यांचे प्रतिनिधित्व करणार आहेत कल्याण केदार. आणि या सर्वांनंतर एक राजकीय विश्लेषक आपण या ठिकाणी बोलावलेले आहेत. केज शहरामध्ये नव्हे, बीड जिल्ह्यामध्ये राजकीय विश्लेषण ते करतात असे आमचे धनंजय कुलकर्णी हेही आपले या ठिकाणी मुद्दे मांडणार आहेत. आणि याचबरोबर या सक्रिय न्यूज आणि 24/7च्या या माध्यमातून आम्ही आपल्या समोर हे मुद्दे सर्वांसमोर आणणार आहेत. यासाठी माझ्याबरोबर माझे सहकारी इक्बाल शेख आहेत आणि मी स्वतः डी प्रसोडे म्हणून एक राजकीय दृष्टीने आणि सामाजिक दृष्टीने या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. सर्वात प्रथम मी एक प्रश्नाची सुरुवात करतो. मनसेचे जे कल्याण केदार माझ्यासोबत आहेत, कारण सुरुवातीला यांच्यापाशी यासाठी जायचंय की एक कोरी पाटी म्हणून सध्या त्यांचा प्रयोग केज मतदारसंघामध्ये मनसे सध्या करत आहे. कल्याणजी, काय वाटतं तुम्हाला की मागील जी विधानसभा निवडणुका झालेली आहेत त्यापूर्वी काही बऱ्याच निवडणुका झालेल्या आहेत, मात्र या निवडणुकामध्ये मनसेने कुठेही सहभाग नोंदवला नव्हता. आता विधानसभेमध्ये म्हणजे लोकसभामध्ये सुद्धा त्यांनी सहभाग नोंदवला नाही, मात्र आता विधानसभामध्ये डायरेक्टली आता तुम्ही उमेदवार उभा केलेला आहे. कोरी पाटी म्हणून तुम्ही लोकांसमोर जात आहेत. नेमके कुठले मुद्दे सध्या तुमच्याकडे आहेत आणि मतदारांना तुम्ही कसं प्रोत्साहित करत आहेत की मनसेला त्यांनी मतदान करावं? केज विधानसभेची निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेना यावेळेस लढते. आपण सर्वांनी जसं म्हणलात तुम्ही त्या पद्धतीने लढते आणि लोकांसमोर सामोरं जाताना मी तुमच्या चॅनलच्या सर्वांच्या माध्यमातून जनतेलाही सांगू इच्छितो की महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा एकमेव पक्ष आहे देशामध्ये की त्यांनी महाराष्ट्राच्या गावोगावाची, खेड्यापाड्याची, वाडी वस्तीची ब्ल्यूप्रिंट विकासाची, ती एकमेव असा पक्ष आहे या देशामध्ये की त्यांनी ब्ल्यूप्रिंट मांडली आहे. महाराष्ट्राचा विकास कसा झाला पाहिजे हे खूप मोठं विजन महाराष्ट्रासाठी सन्माननीय राजसाहेबांनी मांडलेलं आहे आणि तो विकासाचा आराखडा घेऊन. आणि राहिला दुसरा प्रश्न, या ठिकाणी आम्ही जो उमेदवार या मतदारसंघामध्ये दिलेला आहे तो उमेदवार गेली 10 वर्ष झालं सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर होते आणि त्यांना कुठल्याही पक्षाचा सिम्बॉल लागलेला नव्हता कधी जाहीररित्या. असा चांगला उमेदवार आणि सक्षम असा पर्याय या केज विधानसभेमध्ये आम्ही लोकांच्या समोर आणलेला आहे. सुनीलजी, या ठिकाणी आपण भाजपाचं प्रतिनिधित्व करताय. नमिता मुंदडा या विद्यमान आमदार आहेत. आता आपण गावागावामध्ये जाऊन फार मोठ्या प्रमाणावर विकास केला आणि यापुढे आम्ही विकासाचा अनुशेष भरून काढू यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे आश्वासने देत आहे. मात्र केज विधानसभा मतदारसंघामध्ये जर विचार केला तर प्रामुख्याने युवकांसाठी आणि बेरोजगारांना रोजगार मिळवण्यासाठी आपल्या माध्यमातून आतापर्यंत असे ठोस कोणते कामं झालेत आणि त्या मुद्द्यावर आपण ही निवडणूक लढवतो. एकंदरीत आमदार नमिता मुंदडा यांनी केज मतदारसंघामध्ये आतापर्यंत म्हणजे फक्त 2 वर्षामध्ये, 2 वर्षापूर्वी आमचं सरकार नव्हतं, आम्ही विरोधी पक्षात होतो, त्यावेळेस कोविडचा काळ चालू होता. कोविडच्या काळामध्ये पण सुद्धा लोकांची सेवा करण्याचं काम आमदार नमिता मुंदडा, आमदार का आपलं मान्य काकाजी मुंदडा, अक्षयभाई मुंदडा यांनी केले. PP किट घालून ते त्याच्यामध्ये म्हणजे हॉस्पिटलमध्ये जाऊन लोकांची भेटी घेतल्या, प्रत्येक रेमडेसिवीर इंजेक्शन कसं द्यायचं ते सगळं केलं. त्यानंतर एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस सत्ता स्थापन झाली, मागच्या 2 वर्षांमध्ये केज मतदारसंघामध्ये
2000 कोटी रुपयाची कामं आमदार नमिताताई मुंदडा यांच्या मार्फत करण्यात चालू झाले. वर्क ऑर्डर होऊन प्रत्येक गावामध्ये काम चालू आहे. असं एक गाव नाही केज मतदारसंघामध्ये ते कमीत कमी 30-40 लाखाच्या पुढे कामं चालू आहे. मोठ्या प्रमाणावर केज तालुक्याचा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वाढू लागलेली आहे. सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढू लागलेली आहे. त्यांच्यासाठी असं आमदार म्हणून किंवा आपण बऱ्याच 27 वर्षापासून खरं तर सत्तेमध्ये आहात, याच्यासाठी युवकांसाठी असं ठोस एखादा कुठला प्रकल्प किंवा कुठला कार्यक्रम आपण आखलाय का आतापर्यंत? कार्यक्रम आखलेला आहे. MIDCचा जो MIDC एरिया इथं मंजुरीसाठी प्रस्ताव तांत्रिक मान्यताला मिळाली आहे. MIDC साठी जागा पण आता अवेलेबल व्हायला लागली आहे. MIDC प्रकल्प आमदार मुंदडा पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली 100% होणार आहे. त्याच्या अगोदर युवकासाठी प्रेरणा देण्यासाठी पिसेगाव इथे 5.5 कोटीचं क्रीडांगण म्हणजे क्रीडा संकुल उभारण्यात आलं आहे. त्याचं उद्घाटन झाल्याचं काम चालू आहे. त्याचप्रमाणे स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे यांच्यासाठी सभागृह 5 कोटी रुपयाचं मंजूर केलं आहे. केज शहरामध्ये 76 कोटी रुपयाची कामं चालू होऊन पूर्ण झालेली आहे. ठीक आहे, आता तुमचा मुद्दा लक्षात आला. तुम्हाला काय वाटतं? सुनील भाऊ म्हणतायत की हजारो कोटींचं इथं मतदारसंघामध्ये कामं झालेली आहेत. तुम्हाला काय वाटतं? नाही, एकंदरीत तसं पाहिलं तर या ठिकाणी ह्या आमदारांनी पूर्ण निष्क्रियतेप्रमाणे काम केलेलं आहे. केज शहरामध्ये रस्ते असतील, तो रस्ता एकदम टक्केवारी खाण्याच्या हिशोबाने केलेला आहे. DP प्लॅननुसार 45 मीटरचा रस्ता कुठल्याही प्रकारे मंगळवार पेठ असेल, दर्गा रोड असेल, कुठल्याही प्रकारे जे की रस्ते 33 फुटाच्या आत 33 फुटाच्या बाहेर एक बी रस्ता नाही, ज्याची की मंजुरी 45 फुटात आहे. आणि आत्ताच ह्या सुनील भाऊ जसं सांगितलं की भाजपच्या आमदाराने ते MIDCला कुंभेफळ नगर ग्रामपंचायतने ठराव घेतलेला आहे की या कुंभेफळ ग्रामपंचायतच्या गायरानावर हे कुठल्याही प्रकारचं शासकीय अथवा निमशासकीय प्रकारे एकही योजना इथे लाटण्यात येऊ नये असं डॉक्टर थोरात असतील, त्यांचे सर्व मंडळी असतील, गावकऱ्यांनी एकामुखाने त्यांनी ठराव घेतलेला आहे. आणि हे कुठंतरी दिशाभूल करण्याचं काम करतायत की आम्ही हे आणलं, आम्ही ते आणलं. पण आणलं ते आणलं ठीक आहे, आणण्याबद्दल त्यांचा मतदारसंघात त्यांचं कर्तृत्वच आहे. पण त्यांचा जी मीपणा आहे आणि जी मगरुरी आहे, एका आमदारासोबत 3 आमदार फ्री, म्हणजे त्यांच्या सासऱ्यांनी त्यांच्या नवऱ्यांनी लोकांवर दादागिरी करण्यामध्ये 25-15 जे की आपल्या ग्रामीण भागामध्ये जिथं इथं सरपंच आहेत, ह्या सरपंचांनी 25-15 90-10 मधून हेडमधून पैसे आणले, त्याचं कमिशन मागण्याचं काम ह्या नंदुकिशोर मुंडांनी केलं. टक्केवारीवर आलात. केज शहरामध्ये काही रस्ते झाले, टक्केवारीचा विषय काढला. तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये विरोधी पक्षामध्ये आहात. मग त्या टक्केवारी संबंधित किंवा कामाचा दर्जा अगदी हीन आहे यासाठी आपण कुठं काही उठाव केलेला किंवा काही अद्यापपर्यंत काही दिसलेलं? हो, 100% आम्ही वारंवार नगरपंचायतला पत्र दिलेले आहेत. आणि नगरपंचायतला पत्र दिल्याच्या नंतर नगरपंचायतनी मुख्य अधिकारी आम्हाला कायमस्वरूप यांनी ठेवलं नाही. ह्यांच्या ऐकण्यातला अंबाजोगाई नगरपंचायतचा CO गुट्टे, ज्यांनी की पूर्ण अपहार कसा केलेला आहे सगळ्याला, केज शहराला, अंबाजोगाई शहराला माहीत आहे, तो त्यांनी इथं आणून बसवला. म्हणजे ह्यांची जशी मनमानी करायची त्या पद्धतीने यांनी त्या पद्धतीचे अधिकारी या ठिकाणी आणून बसवलेले आहेत. कल्याण भाऊ, तुम्हाला काय म्हणायचं? हे सर्व जे तुम्ही सगळे ऐकताय ना की बाबा म्हणजे मला एक मांडायचा विषय आहे, किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल, सातत्यानं गेल्या 50-60 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघात अशाच प्रकारची दिशाभूल. इथलं उदाहरण तुम्ही घ्या. 5 वर्ष झालं फक्त ते आत्ताचे विद्यमान आमदार हे भारतीय जनता पार्टीशी संलग्नित आहेत, त्यांच्या पक्षामध्ये आहेत. परंतु त्याच्या आधीचे 22 वर्ष ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केले. तेव्हा त्यांचं काम आपल्याला दिसलं नाही का? तेव्हा त्यांनी कशा चुकीच्या वागणुकी केल्या ते दिसले नाहीत का? म्हणजे हे दोन्ही पक्ष सातत्यानं काय करतायत की जनतेला घुमवतायत, जनतेला फसवतायत. त्यामुळं हे सगळं झूट आहे. या दोन्ही पक्षांनी पूर्णपणे महाराष्ट्राच्या जनतेचा, या केज विधानसभेतल्या प्रत्येक गावातल्या शोषित पीडित जनतेची दिशाभूल केली आणि फसवले ते. त्यामुळे यांचं काही नाही. त्यांना महाराष्ट्राच्या जनतेनं धडा शिकवण्याची हीच ती वेळ. ठीक आहे, आज तुम्ही मनसेची विचारधारा घेऊन पुढे चाललाय. मात्र हे सर्व शेवटच्या म्हणजे तिकीट वाटपाच्या शेवटच्या 3 ते 4 दिवसामध्ये आपण मनसेचा झेंडा हाती घेतलेला आहे. याच्या अगोदर आपण शरद पवार साहेबांकडेच तिकीट मागण्यासाठी जात आहेत. म्हणजे 4 दिवसामध्येच लगेच विचारधारा बदलून मतदारसंघाला ही विचारधारा आपण देणार आहेत का? आपण म्हणताय ते बरोबर आहे, निश्चित आहे. परंतु महाराष्ट्राच्या राजकारणाची विल्हेवाट लावली कुणी या प्रकारची? आज जे तुम्ही म्हणताय ना की आम्ही 4 दिवसापूर्वी उमेदवार आणला पक्षामध्ये आणि त्यांना उमेदवारी दिली, परंतु त्याची सुरुवात कोणी केली हे देखील पाहणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये आज घराघरात माणसात तुम्ही अशा कितीतरी लढती बघत असाल. पुतण्या लढतोय
काका संघात, दुसरा लढतंय भाऊजाई लढती दिरासोबत. हे भयानक वातावरण जर महाराष्ट्रात कुणी केलं, ह्याची सुरुवात कुणी केली, काय सांगणार तुम्ही जनतेपुढे? तर सुरुवात तुम्ही केली तर कुठंतरी अपवाद आहेत, ह्या गोष्टी घडू शकतात, पर्याय नसतो त्यावेळेस. ज्या पद्धतीचं तुम्ही वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार केलं सन्माननीय शरद पवार साहेबांनी, त्यानंतर मागच्या सत्रामध्ये उद्धव ठाकरे साहेबांनी, तर हे होणारच होतं. त्याला पर्याय मला एक प्रश्न आणखी एक विचारायचा आहे की काहीतरी चर्चा सोशल मीडियावर अशी पण चालू आहे की नमिता मुंदडा यांची नातेवाईक हे राज ठाकरे यांच्या घरात आहेत, तर त्याकडे तुम्ही कसं पाहता? तुम्ही बघायला सोशल मीडियावर सध्याची चर्चा चालू आहे की यांचं नातेवाईकांनी रमेश गालपाडे हे मॅनेज उमेदवार म्हणून इथं केज मतदारसंघामध्ये आहेत. जेव्हा विस्थापिताच्या घरातून ताकदीनं कोणीतरी लढण्याचा प्रयत्न करेल तेव्हा प्रस्थापित महाराष्ट्रातले पुढारी अशा प्रकारच्या अफवा पसरवणार आहेत. हो दादा, म्हणजे नातेसंबंध काही नाही, नातेसंबंध असतीलही, आम्हाला माहित नाही, परंतु सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना महाराष्ट्र सैनिक सर्वात प्रिय आहे. त्यांचा जसा अमित साहेब आहेत आमचे त्यांचे मुलगा, तसाच महाराष्ट्रातला प्रत्येक महाराष्ट्र सैनिक हा राजसाहेबांना तितकाच प्रिय आहे. ते गेले 12 वर्ष झाले आम्ही त्याचा अनुभव घेतोय आणि त्याच पद्धतीनं सन्माननीय राजसाहेबांनी आमच्या उमेदवाराला रमेश तात्यांना त्या दिवशी सांगितलंय की मला तुमच्या रूपाने या केज मतदारसंघात बीड जिल्ह्यात लक्षात आला मुद्दा. आपण बीजेपीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रतिनिधीला विचारू की खरंच मनसे आणि बीजेपीचं काही मॅनेजमेंटचं राजकारण या विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या आहे का? मॅनेजमेंट काय तुम्हाला त्याचा फायदा होईल असं वाटतं का? मॅनेजमेंटचं काय याच्यामध्ये काही नाहीये. ठीक आहे, आमदार नमिता मुंदडा आणि ते जे आदित्य अमित ठाकरे आहेत त्यांच्या मिसेस, त्यांचं नातं आहे ते मान्य आहे, ते सर्वतोर हे काय कोणी अडू शकत नाही. पण राजकारणामध्ये त्यांची विचारधारा वेगळी, आमची विचारधारा वेगळी, त्यांचं काम वेगळं, आम्ही फक्त विकासावर चालतो. आता जे भाऊसाहेब गुण म्हणले किंवा त्यांनी यांचे सासरे यांचे मिळवणे हे ते विषय नाही. आम्ही काम बघतो. तुम्ही केजमध्ये फिरा, 76 कोटीची कामं आम्ही दिलेत. भाऊसाहेब गुण 15 वर्षापासून इथं नगरसेवक आहेत, त्यांनी किती लाखाचे कामं केले त्यांनी दाखवा. ह्या वार्डामध्ये ह्या कामं केले, त्या वार्डात हे कामं केले नाही केले ना. अहो, जिथं आमदार असल्यामुळं आम्ही फक्त विकासावर बोलणार. त्यांनी जो मुद्दा मांडला, त्यांनी जो नातेवाईकाचा मुद्दा मांडलाय भाऊसाहेब, तुमचाही जो उमेदवार आहे त्या उमेदवाराबद्दल हे असं बोलल्या जातंय की आमदार जरी ते झाली तरी सत्ता केंद्र काहीतरी दुसरीकडेच असणार. नाही, तसा प्रकारे नाही. आमचा हा उमेदवार सर्वसामान्याचा उमेदवार आहे. हात दाखवा जिथं थांबल उमेदवार. तुम्ही उमेदवाराला आमच्या हाताला धरून सुद्धा ओढू शकतात. आणि माझ्या वार्डामध्ये मी आमदार सासऱ्यांनी माझे 3 कोटी रुपयाचे मुख्यमंत्री साहेबांनी जी सही केली, माझे 3 कोटी रुपये अडवले. मी मतदारसंघाच्या बाहेर थोडाच विकास करणार होतो आणि माझ्या वार्डामध्ये मी 1-1.5 कोटी रुपयाचे कामं केलेत ना. असं थोडंच आहे की आमदार असावा असं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेला, स्थानिक स्वराज्य संस्था ही वेगळी संस्था आहे आणि आमदार ही वेगळा आहे. आमदार निधी आणू शकतो, पण आमदार आडवा आणि जिरवा ह्या पद्धतीतच निधी आणायला लागला ना. राशेपचे प्रतिनिधी थेट बीजेपीवर किंवा उमेदवारावर आरोप करतायत. मात्र एक मिनिट आपण येतो तुमच्या या सर्व गोष्टी. तिघांनी आपापली भूमिका मांडलेली आहे. आज आपण या ठिकाणी राजकीय विश्लेषक म्हणजे कुठल्याही पक्षाची बाजू न मांडता एक राजकीय तिघांचंही बोलणं ऐकल्यानंतर या तिघांच्याही जे काही चर्चा आहे किंवा आपले दावे प्रतिदावे आहेत त्याच्याबद्दल एक राजकीय विश्लेषक म्हणून धनंजयजी आपल्याला काय आहे म्हणजे काय स्पष्ट मत व्यक्त करा. मुळात 50 वर्षापासून आपला केज मतदारसंघ हा राखीव आहे आणि राखीव असल्यापासून म्हणजे 2 टर्म DN सातपुते आमदार होते. त्यानंतर 30 वर्ष मुंदडा फॅमिलीकडेच सत्ता आहे. मधले 5 वर्ष संगीता ठोंबरेकडे होते. पृथ्वीराज साठे हे जरी आमदार झाले असले याच्या आधी 2.5 वर्ष तरी ते मुंदडाच्याच ह्याच्यात होते. स्वर्गीय विमलताई मुंदडा यांच्या नंतर झालेले ते आमदार होते. आतापर्यंत राखीव मतदारसंघात विकास म्हणजे फक्त रस्ते आणि नाल्या ह्याच्या पलीकडे कुठे झालेला नाहीये आणि विकास हा शेवटच्या एका टप्प्यामध्ये विकासाला गती मिळते. हा केज मतदारसंघातला म्हणजे नेमके कोणत्या प्रश्नाला वाचा फोडायला पाहिजे असं तुमचं मत आहे? इथं MIDC जी आहे मागल्या 5 वर्षापूर्वी उमरीची MIDCचा सर्वे झालेला होता. फक्त राहिलेली गोष्ट होती की तिथं पाण्याचा विषय, तर तो विषय सोडून ते इकडं पिसेगावला MIDCचा एक मुद्दा मांडलाय त्यांनी आमदारांनी. पण काही काय असं ना थोडंफार 1-4 का होईना उद्योगाला तिथं चालना मिळू शकते. त्याच्या आधी विधान परिषदेचे आमदार उषाताई दराडे या असताना दहिपळ वडमावलीला
पंचतारांकित MIDCचा सर्वे झालेला होता, परंतु लोकप्रतिनिधींची तिथपर्यंत पोहोचण्याची कॅपॅसिटी थोडी कमी पडली बहुतेक, त्यामुळे तो काही प्रकल्प पुढे गेलेला नाही. केजमध्ये तसं पाहायला गेलं तर पर्यटनासाठी डोंगरपट्टा खूप चांगला आहे, परंतु तिथं काही झालेलं नाही. विकासाला जर चालना द्यायची असेल तर एक तर पर्यटन किंवा उद्योग या दोन गोष्टींमध्ये भरीव कामगिरी व्हायला पाहिजे होती. मागल्या 50 वर्षात ती काही झालेली नाही. मला सुनील भाऊला एक विचारायचं आहे की स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचा सभागृह केजमध्ये त्याचं बांधकाम सध्या सुरू आहे, मात्र याची मंजुरी संगीताताई ठोंबरे यांनी यांच्या काळात मंजूर करून आणलेली आहे आणि आता सध्या त्या राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये सध्या ते विलीन झालेले आहेत. मात्र याचा श्रेय लाटण्यासाठी तुमच्या आमदार आणि संगीताताई यांचं दोघांचं शीतयुद्ध चालू आहे. मागे असंही सोशल मीडियावर काही असं बघण्यात आलेलं आहे की संगीताताईंनी यांनी सभागृहाचा एक बॅनर लावलेला होता, त्या बॅनरच्या समोर एक पडदे लावण्यात आले होते. तर हा खोडसारपणा म्हणजे तुमच्याकडून झालेला आहे किंवा श्रेय लाटण्याचं काम आहे? अजिबात नाही. संगीताताई ठोंबरे यांनी काही मंजुरी वगैरे आणलेली नाहीये. नाही, संगीताताई ठोंबरेच्याच काळात मी झाले. तुमच्या वेळेस बोलत नाही, तुम्ही माझ्या वेळेस बोलू नका. मी बोलतो, तुमच्या पूर्ण वेळेस करू बोलत द्या. नाही. संगीता ठोंबरे ताईंनी काही मंजुरी आणलेली नाही. मंजुरी आणायला स्वतः आमदार नमिताताई मुंदडा यांनी पूर्ण प्रयत्न करून पैसे फंड मिळून आणणं सोपी गोष्ट नाही सर. 288 आमदार आहेत केज विधानसभा, म्हणजे महाराष्ट्रामध्ये रनिंग आमदार 288 असतात आणि आजी माझी किती ते आता 400-500 आमदार असतात. तिथं मुख्यमंत्री सही घेणं, अर्थमंत्री सही घेणं एवढ्या सोप्या गोष्ट नाही साहेब. स्वतः जाऊन ताई 9-8 महिन्याच्या गरोदर असताना स्वतः फिरल्या मंत्रालयामध्ये पायी वर जायचं यायचं, मंत्र्यासमोर जायचं, त्यावेळेस विकास होतो आणि त्यावेळेस 2000 कोटी रुपये आले साहेब. एवढी सोपी गोष्ट नाही. सभागृहाचा प्रश्न, सभागृहाचं श्रेयला आम्ही मंजुरी आणली, आम्ही त्याच्यावर पैसे आणले, आम्ही त्याचं बांधकाम केलं, आम्ही त्याचं उद्घाटन केलं, आम्ही श्रेय आम्हीच घेणार. आम्ही पंकजताई मुंडे आणि नमिताताई मुंदडा यांना श्रेय जाणार. भाऊसाहेबाला बोलायचे काय नेमकं, म्हणजे यांनी जो मुद्दा मांडलाय एक तर भावनिक मुद्दा आहे आणि दुसरा सभागृहा संबंधित आहे. नाही, त्याच्याबद्दल काय तुम्ही मत पंचायतनं व्यक्त पण NOC दिलेली आणि त्या काळात तुम्ही नगरसेवक आहात. नगरसेवक होतात. तो त्याचं पूर्ण श्रेय ही संगीता ठोंबरे यांनाच जातं. त्याचा विषय असा आहे की संगीताताई ठोंबरेने ते मंजूर करून त्याच्यासाठी 2.5 कोटी निधी हा त्यावेळेस त्यांनी उपलब्ध केला आणि ते 2.5 कोटी रुपयाचा निधी आणि त्या जी काही प्रोसेस होत्या त्या प्रोसेस करण्यामध्ये आम्हाला नगरपंचायतला PTR देण्यामध्ये हे देण्यामध्ये लेट झालेलं होतं. आणि नगरपंचायतनी ज्यावेळेस PTR दिला त्यावेळेस नगरपंचायतच्या सत्ताधाऱ्यांनी त्यांना तरी कुठे यांनी उद्घाटनाला बोलवलं, सगळं करणार नगरपंचायत बाळात, पण ते ह्याचं पण ते दिलं कुणी? संगीता ठोंबरेनी. संगीता ठोंबरेनी त्याचं श्रेय घ्यावा ना. दुसऱ्यांनी तुम्ही निधी वाढवलाय फक्त त्याच्यात 2.5 कोटी रुपयाचा निधी तुम्ही 11 कोटीवर नेलेला आहे. 11 कोटीचा निधी उद्याच्याला साठेसाहेब झाले तर ते 15 वर नेऊ, 21 वर नेतील. हा विषय हा संगीताताई ठोंबरे भाजपशी प्रामाणिक होत्या. त्या सत्तेत असताना त्यांना माननीय त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यावेळेस त्यांना मंजुरी बी दिलेली होती आणि त्यांनाच त्या गोष्टीचं श्रेय जावं असं म्हणणारे आम्ही प्रामाणिक कार्यकर्ते. आपण ही जाहीरनाम्यामध्ये बरेच आश्वासनं दिलेली आहेत, जे ते पूर्ण होतील नाही होतील, पण मात्र जाहीरनामा आपण प्रसिद्ध केला. अवघे 7 दिवस आता मतदानाला उरलेले आहेत. नेमके कोणते मुद्दे घेऊन या 7 दिवसामध्ये आपण जनतेसमोर जाणार आहात? अगदी 1 मिनिटामध्ये आपण जनतेसमोर जाताना आम्ही खूप अशा बेसिक म्हणजे जनतेला ज्या गोष्टी 50-60 वर्षात मिळाल्याच नाहीत. हे काय तुम्ही बघताय श्रेयवादाची लढाई, पण हे सबसेल विसरतायत ते सत्ताधारी आणि विरोधी आमदार जे की आलटून पालटून राहिलेले त्या मतदारसंघात, की श्रेयवादाच्या लढाईत एकमेकाचे बॅनर झाकण्यामध्ये त्यांनी एवढा गदारोळ या मतदारसंघात माजवला की विसरून गेले की जनतेनं आपल्याला ही कामं करायलाच पाठवलेले. तर ते एक काम काय केलं 15-20 वर्षात, ती स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडेजी सभागृहाची मागणी या केजची आजची नाही आहे. तुम्ही पत्रकार सर्व किती दिवसापासून मागणी करताय, तुमच्यासाठी जनताही करते, विरोधी पक्षही करतायत, परंतु हे सबसेल विसरलेत आणि सरळ श्रेयवाद घेत सुटलेत आणि यांना विसर पडला की आपण ही जनतेची कामं करायला आलो. माझा एक विचार आहे की हे जे म्हणतात आता जे म्हणले की 30 वर्षापासून मुंदडा फॅमिलीची सत्ता आहे वगैरे, 30 वर्षामध्ये का विकास झाला नाही? तहसीलची बिल्डिंग कुणी बांधली? मुंदडाताईंनी बांधली. विमलताई मुंदडा. उपजिल्हा रुग्णालय कुणी बांधलं? विमलताई मुंदडेनं बांधलं. पंचायत समितीची बिल्डिंग कुणी बांधली? पंकजताई मुंडे यांच्या मार्फतच झाली.
सरकारी हॉस्पिटल म्हणजे जग सुविधा झाल्या. क्रीडांगण कुणी केलं? मुंदडांनी केलं. रस्त्याचा विकास कुणी केला? क्रीडांगण झालेलं नाही तयार. झालं ना, असं क्रीडांगण म्हणजे झालेलं नाही तयार. तयार आहे साहेब. वर्क ऑर्डर उद्घाटन केलं, वर्क ऑर्डर चालू. आचारसंहितेच्या 1 महिना अगोदर त्याचं पडलेलं आहे. त्याला निधी पडलाय सर. परत वर्क ऑर्डर होऊन त्याची वर्क ऑर्डर झाली. आतापर्यंत मुंदडा फॅमिलींनी जोपर्यंत वर्क ऑर्डर होत नाही तोपर्यंत एकही टिकाव मारलेला नाही. 2000 कोटीच्या कामाला फक्त 2 वर्षामध्ये टिकाव मारूनच कामं चालू झाली आहे साहेब. विकास केला असं म्हणा. विकास हा रस्ते किंवा हे विकास कधी संपणार नाहीये. आज 2000 कोटी, उद्या जर आमदार झाल्यावर 10,000 कोटी आणू शकतात. तेवढी ताकद आहे, धमक आहे त्यांच्यामध्ये. त्यांना अनुभव आहे. अक्षयभाई मुंदडाला ज्यावेळेस त्यांच्या आई पालकमंत्री होत्या, बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री, तोपर्यंत तेव्हापासून त्यांना माहिती आहे की मंत्रालयामध्ये कोणत्या सचिवापाशी जायचं, कोणत्या मंत्र्यापाशी जाऊन कशी सही घ्यायची, कसा त्यांच्याकडून निधी आणायचा हे त्यांना माहिती आहे. ठीक आहे. म्हणून 2 वर्षात एवढा विकास झाला. भाऊसाहेबाला काहीतरी याच्यावर बोलायचंय. हा विषय असा आहे की त्यांना निधी आणायचं माहिती आहे, निधी हडपायचं बी माहिती आहे. माळेगाव ते बोरी सावरगाव हा रस्ता मागील काही दिवसामध्ये मनोजदादा जरांगेची ती सभा होती. ह्यांच्या एका कॉन्ट्रॅक्टदाराने तो रस्ता रातोरात केला, कार्पेट केलं. तो तिथं 39 कोटी रुपयाचा निधी त्यांनी तिथं उचलून घेतला आणि तिथंच आता 288 कोटी रुपयाचं दुसरं टेंडर निघालं की ते कॉन्क्रिटीकरणाचं व्हावं. म्हणजे 1 वर्षाच्या आत तुम्ही दुसरं टेंडर काढता आणि पहिले 39 कोटी रुपये तुम्ही रिलीज करून देता. ते 39 कोटी म्हणजे ते फक्त काम 2 ते 3 कोटी मध्ये झालं. 2 ते 3 कोटी रुपयात काम झालं. ह्याच्यात आरोप नाही, पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. आणि डबल निधी आणलेला आहे. केंद्र शासनाने नितीन गडकरी साहेबांनी आता कालच्या सभेमध्ये सांगितल्यावर रस्ता केला. पालखी मार्गासाठी किंवा त्यासाठी निधी जर जास्त उपलब्ध होत असेल, रस्त्याचं चांगला कॉन्क्रिटीकरण होत असेल, जसे आपल्या केजचा रस्ता झाला आहे बीड आंबेजोगाई परळी, कॉन्क्रीटचा रस्ता होत असेल तर ते अवश्य करायला पाहिजे. माझं म्हणणं ते नाही. आणि जो भ्रष्टाचार झाला म्हणतात तिने सरळ चौकशी लावा. ती चौकशी व्हावा. जे असतील दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करून त्याला अटक करावा. माझा मुद्दा तो नाहीच. आमच्यावर त्या दोष नाही. आपल्या मतदारसंघाच्या आमदार गुत्तेदारी करीत नाहीत, आमदार टक्केवारी घेत नाहीत. एकही माणूस दाखवा, एक कार्यकर्ता दाखवा, त्या कार्यकर्त्याकडून 10 रुपयाचा निधी किंवा टक्केवारी घेतली असली तर राजकारण सोडून दिलं. बरं, मी तुम्हाला सांगतो, आमदाराचं ह्या गोष्टीवर वचक नाही. यश कन्स्ट्रक्शन कंपनीला ते काम सुटलेलं आहे. यश कन्स्ट्रक्शन कंपनीने रातोरात तो लोकांना सांगण्यात आलं की मनोजदादा इथं येईलेत म्हणून हा रस्ता व्हायला लागला. रातोरात तो रस्ता झाला आणि 39 कोटी रुपयाचा निधी यांनी असाच कागदावर उचलला. हे अपार नाही का? मनोजदादा जरांगे यांचं नाव निघालं म्हणून तुम्हाला भाऊसाहेब एक विचारायचं आहे की जो लोकसभेला जो मनोजदादा जरांगेचा जो पॅटर्न चालला होता मराठा आरक्षणाचा, तो पॅटर्न आता विधानसभेला चालू शकते का? 200% चालणार म्हणजे चालणारच. मराठा समाज तुमच्या मागे असं तुम्हाला म्हणायचं? म्हणजे मोठ्या प्रमाणावर आपण मनोजदादा जरांगे फॅक्टरवर अवलंबून आहे. 100 मोठ्या मनोजदादा जरांगे फॅक्टरवर नाही, जे की ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जो दादांनी सांगितलंय की ह्यांनी जो आपल्याला त्रास दिलेला आहे समाजाला, ह्यांना पाडा म्हणजे ह्यांचे उमेदवार पाडायचा आदेश दिला ना. मग आम्ही बीजेपीचे उमेदवार तुम्हाला बीजेपीचे उमेदवार पाडा असं स्पष्ट सांगितलंय का? हो, स्पष्टच बीजेपीचे उमेदवार पाडा. काय कल्याणजी काय यांच्याकडं विकासाचं कुठलंच विजन नाही. म्हणून आज एक सामाजिक भूमिका घेऊन आदरणीय जरांगे पाटील ज्या पद्धतीने येत आहेत, तर त्या प्रक्रियेत घुसून कसं आपल्याला निवडणुका जिंकता येतील ह्याच्यापेक्षा वेगळी भूमिका आणि वेगळं ह्यांच्यापेक्षा दाखवायला महाराष्ट्रात नाही. विषय सोडा. जो हे मनसेवाले तर एक सीट सुद्धा येणार नाही. ह्यांचा तर विषय सोडा. प्रश्न नाही. राज ठाकरेचा तर विषय सोडून द्या. मनसेचे आले तर ऐका, ह्यांच्याकडे विजन नाही. ह्यांच्याकडे फक्त त्यांचे जे चिरंजीव आहेत, प्रिन्स, जे कोणी अमित भैयाचे हे आहेत ठाकरे, ते निवडून आलं तरी त्यांना बास. त्यांना महाराष्ट्रात कुठल्या मुद्द्यावर येणार आहेत आणि त्यांच्याकडे विजन नाही. विजन कसं? कालपर्यंत उमेदवार आमच्या पशी होता ना, त्यांच्याकडे गेला, त्याला काय विजन राहणार आहे? सुरुवात त्यांनी केली ना महाराष्ट्रामध्ये उमेदवार तुम्हाला काय वाटतं मनोज जरांगे दादा यांचा जो पॅटर्न आहे मराठा आरक्षणाचा, फडणवीस सरकारला पाडा असं स्पष्ट म्हणतायत, असं भाऊसाहेब म्हणतायत. तुम्हाला काय वाटतं दादांचा फंडा यावेळेस विधानसभेला चालू शकतं का? आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील साहेब त्यांचं ज्यावेळेस इकडं जालन्याला त्यांनी सगळी बैठक बोलवलं होती अंतरवलीमध्ये, हजारो संख्येने लोक मराठा बांधव आमचे गाड्या घेऊन चालले होते. तर पहाटे 5 वाजल्यापासून, मी वंजारी समाजाचा माणूस आहे, मी वंजारी समाजाचा आहे, मी स्वतः उभा म्हणजे
काकाजी म्हणजे मुंदडा कुटुंबाने सांगितलं की तुम्ही तो उभा राहता. आम्ही पहाटे 5 वाजल्या म्हणजे 4 वाजल्यापासून चालू होतं. 5 वाजल्यापासून 10:30 पर्यंत ते नाश्त्याची पाणी सोय आम्ही केलेली आहे. म्हणजे काय उपकार केला नाही, आमचं एक करतो ते बंधुत्व आहे म्हणून. म्हणजे कधी हे केलं. दसरा मेळाव्याचा विषय आहे का? अगोदर आंतरवली ज्यावेळेस बैठक बोललो होते दसरा मेळाव्याच्या अगोदर सुरुवातीची पहिली बैठक त्यावेळेस. तर त्या आणि मराठा समाजाला मुंदडा कुटुंबाला ही जात नाही. त्यांच्यापाशी मुंदडा कुटुंबाला तेवढं, वांजारी समाजाला तेवढंच प्रतिनिधित्व आहे, मराठा समाजाला प्रतिनिधित्व, इतर सगळ्या समाजाला तेवढंच प्रतिनिधित्व आहे. आणि मराठा समाजाला त्यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे ऑलरेडी तसं पत्र सोशल मीडियावर झालेलं आहे. आणि ओबीसी समाज पण त्यांच्या पाठिंबा आहे आणि त्यांचा ओबीसीला त्याला जातच नाही ना. त्याच्यामुळे त्या जातीवादीचा विषय येणार नाही. मनोज जरांगे पाटलाला ते म्हणले जे विरोध केला त्यांनी विरोध केला, त्यांना आम्ही विरोध केलेला नाहीये. परिवर्तन आम्हाला आता हे विधानसभा मतदारसंघामध्ये होण्याचे तुम्हाला विश्वास आहे का? परिवर्तन 200% परिवर्तन होणार आहे. पृथ्वीराज साठे या ठिकाणी आमदार होणार आहेत. पृथ्वीराज साठे हे 50,000च्या लीडनी या मतदारसंघामध्ये आमदार होतील. कल्याणजी आपलं काय? या परिवर्तन होणार आहे, पण कोणत्या रूपात होणार? परिवर्तन निश्चित होणार आहे. जनतेमध्ये आक्रोश आहे. अहो, ह्या दोन्ही विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाकडे मुद्दे आहेत का काही? एक आरक्षणामध्ये भांडणं लावू एका पक्षानं ओबीसी पकडलाय, एका पक्षानं मराठा समाज पकडलाय. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा भुगा वाजलाय. त्यांच्यापाशी विजन कटलं काय? हे लढतायत कुठल्या दृष्टीनं? आज पेटवलेले समाज घराघरात भाऊ एकमेकाचे राहिले नाहीत, शेजाऱ्याचा राहिला नाही. इतकं विष या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जर कालवण्याचं पाप या भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाने या महाराष्ट्रात केलेलं आहे. काय तुम्ही राष्ट्रवादीवर नाव ठेवतात? हे जे अक्षय मुंदडा इकडे गेलेले हे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेबाला सांगितलं त्यांच्या आईनी, की त्यांनी भाषणात सांगितलं की अक्षय तू एक वेळेस राजकारण सोड, असं तेच म्हणतायत. तू पवार साहेबाची साथ सोडू नको. आणि कालच ते एका सभेत म्हणले की मुंडे साहेबाचं असं आई ज्यावेळेस माझी एक्सपायर होता आणि मुंडे साहेबाच्या घरी मी होतो. म्हणजे हे सुद्धा इथूनच मोठे झालेले आहेत. आज तिकडे जरी गेले असले तरी हे राष्ट्रवादीच पिल्लू तिकडे गेलेलं आहे. प्रत्येक पक्षाच्या प्रतिनिधीचा किंवा उमेदवाराच्या जर भाषणाचा जर आपण सगळा ओहापोह जर केला तर असे विरोधाभास प्रत्येक पक्षामध्येच आढळून येत आहेत. आज एक भाषण, उद्या एक भाषण, हा एक स्ट्रॅटेजी आहे किंवा पक्षाचा एक तो फंडा आहे. मात्र परिवर्तन होणार म्हणतायत, हे दोघ जण म्हणतायत परिवर्तन होणार. आपलं काय? पृथ्वीराज साठे साहेब जे आहेत त्यांना नगरसेवक विमलताई मुंदडांनी तिकीट देऊन नगरसेवक केलं. त्यांना नगराध्यक्ष विमलताई मुंदडा यांनी केलं. ज्यावेळेस विमलताई मुंदडाचं म्हणजे हे झालं, निधन झालं, त्यावेळेस ती जागा तिकीट द्यायचा ज्यावेळेस विषय आला तर अक्षयभाई मुंदडांनी पवार साहेबाकडे त्यांना घेऊन गेले. त्यांना म्हणले हे माझा कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्त्याला तिकीट द्या. पवार साहेबांनी त्याला तिकीट दिलं आणि त्याला आमदार केलं. आमदार केल्यानंतर त्यांनी त्याची उपकारी जाण ठेवली नसेल. आमदार केल्यानंतर त्यांनी आमच्या ज्यावेळेस आपलं निमित्त उभा राहिला त्यावेळेस त्यांनी विरोध केला, गद्दारी केली तिने आमच्यासोबत. आज गद्दार माणसाला मतदान कसं करायचं सांगा? नाही गद्दार हे गद्दार आहे. पृथ्वीराज साठे हे प्रामाणिक कार्यकर्ता आहे बिचारा. त्याच्यापाशी आज सर्वसामान्य घरातलं लेकरू आहे. ते हे गडजांचे प्रॉपर्टीवाले पृथ्वीराज साठेचे यांची हे करायला निघाले. ते पृथ्वीराज साठे एकदम सर्वसामान्य घरातला आणि पृथ्वीराज साठे हा सर्वसामान्य एक साध्या घरातला एक मागासवर्गीयातला एक आहे, जो की वंचितातला आहे. नवीन मुद्द्याला मी हात घालणार आहे. मी धनंजय कुलकर्णी यांच्याकडे जातो. धनंजय कुलकर्णी, आता हे जरा राजकारणाचा विषय, मात्र मागील 25 वर्षापासून किंवा 30 वर्षापासून मी चर्चा ऐकतोय की अंबाजोगाई जिल्हा निर्मितीची, मात्र अजून तो अंबाजोगाई जिल्हा निर्मिती झालेला नाहीये. मग काय कारण असू शकतं यामागे? राजकारण आहे की समाजकारण की आणखी दुसरं काय यामागे कारण असू शकतं? कदाचित तांत्रिक बाबी असतील. कारण ज्यावेळेस अंबाजोगाई जिल्हा करायचा तर कोणते तालुके त्यात असावेत, त्याची लोकसंख्या काय असावी, या सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊन तो जिल्हा निर्मिती होईल. आणि जिल्हा निर्मिती होत असताना मग महाराष्ट्रात अजूनही जिल्हे होतील, त्याबरोबर ह्या अंबाजोगाई जिल्हा होईल. मुळात या राखीव मतदारसंघात बाकी कुठलाही फॅक्टरपेक्षा आतापर्यंत शरद पवार साहेब आणि मुंडे साहेब या दोघांच्याच भोवती राजकारण फिरत आलेलं आहे. त्यामुळं हे जे काही होईल आता ज्या निवडणुकीमध्ये जे काही होणार आहे त्या दोन्हीच गोष्टीवर होणार आहे. ना विकासाचा मुद्दा किंवा ना ह्याचा मुद्दा, हे दोघांपैकी कुणाच्या मागं चालायचं याच्यावर 15 तारखेनंतर जो हे होईल. मनसेचा उमेदवार पहिल्यांदा असल्यामुळं तो कितपर्यंत जाईल हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. कारण मनसेची तशी पाहायला गेली तर केज मतदारसंघात
संघटना म्हणून किंवा पक्ष म्हणून तेवढी बांधणी झालेली नाही असं मला वाटतंय. कारण तो आता एक नवा पक्ष असल्यामुळे त्याच्यामुळे तो उमेदवार कितपत हे होईल त्याचं काही सांगता येईल. कदाचित उद्याच्याला राजसाहेबांची सभा झाल्यावर थोडंसं मत परिवर्तन होऊ सुद्धा शकेल, परंतु तो काही मुद्दा नाही. परंतु शरद पवार साहेब आणि मुंडे साहेब या दोघांच्याच भोवती हे राजकारण फिरलेलं आहे. मला कल्याण केदार यांच्याकडे जायचं की राजसाहेब ठाकरे यांची भूमिका प्रत्येक निवडणुकीमध्ये एक वेगळी भूमिका असते. लोकसभेमध्ये त्यांनी भाजपची बाजू उचलली होती आणि आज विधानसभेमध्ये ते स्वतःचे उमेदवार उभे करून कुठेतरी महायुतीच्या विरोधात आणि महाविकास आघाडीच्या विरोधात त्यांनी आपले उमेदवार उभे केलेले आहेत. प्रत्येक निवडणुकीत राजसाहेबांची भूमिका ही वेगळी का असते? हेच मला सांगायचं. बरं झालं तुम्ही तो प्रश्न विचारला. फेक नॅरेटिव्ह प्रचंड प्रमाणात राजसाहेबाच्या बाबतीत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बाबतीत पसरवलं जातं. आता भूमिका कुणी बदलली हे तुम्ही सांगतो मी. 2017ची निवडणूक उद्धव ठाकरे भारतीय जनता पार्टी एकत्र लढली होती. 2017चं 19चं सरकार कोणाचं बसलं? भूमिका बदलणं कशाला म्हणतात? सरकार बसलं राष्ट्रवादी काँग्रेस सोबत बसले उद्धव साहेब. शरद पवार साहेब काँग्रेस एकत्र लढलं होतं. सरकारमध्ये कोणासोबत गेले? शिवसेनेसोबत गेले. हे भूमिका. नंतर अजितदादांनी काय केलं? परत भाजपकडे गेले. म्हणजे ह्याला भूमिका बदलणं म्हणतात. सन्माननीय राजसाहेब जेव्हा भूमिका घेतात तेव्हा या महाराष्ट्राचे प्रश्न असतील. सन्माननीय साहेबांची एकच भूमिका आहे, महाराष्ट्राच्या भल्याचा जो प्रश्न असेल त्याची मी भूमिका घेतो. भले त्याच्यासाठी आम्हाला नुकसान झालेलं आहे. निश्चित भूमिका बदलून काय आउटपुट काय? भूमिका बदललेलीच नाही साहेब. भूमिका कधीच बदलण्यात आलेली नाही. मी तेच सांगतो की जेव्हा महाराष्ट्र व्हिडिओ हा नरेंद्र मोदींच्या विरोधातचा पॅटर्न होता, त्यानंतर लोकसभेला त्यांनी परत मोदींसोबत गेलेले आहेत आणि आता विधानसभेला परत फडणवीस सरकारच्या विरोधात गेलेले आहेत. त्यामध्ये बदल काय झालेला आहे? त्यांनी भूमिका बदलली, मात्र महाराष्ट्रामध्ये काही बदल झालेला दिसून आलेला नाही. भूमिका बदललेली कधीच नाही. जेव्हा अशा काही गोष्टी घडतात तेव्हा साहेबांनी महाराष्ट्राला जाहीर सांगितलंय की मला ह्या गोष्टी आवडल्यात त्यासाठी मी यांच्यासोबत जातो, मला ह्या गोष्टी पटल्या नाहीत त्यासाठी यांना विरोध करतो. स्पष्ट भूमिका. याला भूमिका बदलली नाही म्हणत. परंतु मीडिया जे मध्यंतरी झालं होतं भारत देशात, महाराष्ट्रात, की ज्या पद्धतीनं बॅमरिंग करून फेक नॅरेटिव्ह मनसेबद्दल नेहमी केला जातो, हे अशा पद्धतीचं वातावरण आहे. साहेबांनी कधीही भूमिका बदललेली नाही. आणि दुसरा मला कुलकर्णी साहेबाच्या अनुषंगाने त्यांनी बोलल्या 2 गोष्टी त्यावर निश्चित बोलायचे की दोन्ही पक्ष गेली 50-60 वर्ष सत्तेत आलटून पालटून नक्की आहेत. भले चेहरे बदलून चिन्ह ते कुठून इकडून घेतात. MIDC सारखा प्रश्न 50 वर्षात आपल्या सुटलाच नाही. म्हणजे केज विधानसभेचा सोडाच, परंतु बीड जिल्ह्यामध्ये 5,000 मुलांना नोकरी मिळतील असा एकही धंदा भारतीय जनता पार्टी, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी किंवा ते पहिली त्यांची राष्ट्रवादी करू शकलेले नाहीत. अपयश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसरा प्रश्न, इथं खासदारांनी 2 कारखाने आहेत. खासदाराचे 2 कारखाने आहेत या ठिकाणी. कारखाने खासदाराच्या इथं संस्था आहेत. खासदाराच्या भरपूर योजना आहेत आणि खासदार या ठिकाणी बऱ्याच प्रमाणे लोकांना या ठिकाणी काम उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न खासदारांनी केलेला आहे. जे की ते जिल्हा परिषद उपाध्यक्ष होते त्यावेळेस पासून त्यांचा हा प्रयत्न आहे की माझ्या मतदारसंघातील भागातील लोकांना हाताला काम भेटावं. यासाठी आपल्याला येडेश्वरी प्रोडक्ट आपण कधी बी जाऊन बघू शकता. जो तुम्ही प्रश्न विचारला, एक मिनिट, जो तुम्ही प्रश्न विचारलाय किंवा अंबेजोगाई जिल्हा निर्मितीचा विषय, कुलकर्णी साहेबांनी एकदम चांगलं उत्तर दिलं. त्याच्यावर मला एक सांगायचं आहे की फक्त अंबेजोगाई जिल्हा एवढा शब्द बाकी आहे. ॲडिशनल कलेक्टर ऑफिस अंबेजोगाईला आहे. ते 25 वर्षापासून त्या मंजुरी आणल्या कुणी? केंद्राचा विषय. तुम्हाला मी काय सांगलं, फक्त जिल्हा अंबेजोगाई एवढा शब्द बाकी आहे, ते केंद्र सरकार करतो. त्याच्या अगोदर जेवढे ऑफिशियल आहेत, डेप्युटी कलेक्टर ऑफिस असू द्या, जिल्हा न्यायालय असू द्या किंवा अजून आरटीओ ऑफिसची बिल्डिंग असू द्या, जे जिल्ह्याला लागतात तेवढ्या सगळ्या योजना आदरणीय विमलताई मुंदडा यांनी आणून ठेवलेल्या आहेत. फक्त आता केंद्राचा विषय असल्यामुळं कधी सत्ता आलटू पलटू असल्यामुळे ते विषय राहिला आहे. पूर्ण विकासाच्या दृष्टिकोनातून विमलताई मुंदडा आणि मुंदडा फॅमिलीने विकास होण्यासाठीच काम केलेलं आहे आणि विकास ह्याच आमचा विजय नाही. जात पात धर्म ह्या विषयावर आम्ही मुंदडा कुटुंब मागत नाही मत आणि मागणार नाही. विकासावर आम्ही मत मागतो आणि मतावरच आम्ही विजय होणार आहेत आणि 50,000च्या लीडने आम्ही निवडून येणार आहे. पुन्हा एकदा तुम्हाला एक प्रश्न विचारतो, जरांगे पॅटर्न या निवडणुकीत चालणार का? जरांगे पाटील साहेबांनी सरळ सांगितले की तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल त्याप्रमाणे तुम्ही मतदान करा. ते म्हणतात फडणवीस सरकारचे जे काय उमेदवार असं कालच्या याच्यामध्ये स्टेटमेंट त्यांचं कुठंही नाही. त्यांचं स्टेटमेंट फडणवीस साहेबाच्या विरोधात नाही किंवा शिंदे साहेबाच्या विरोधात नाही. अगर कुणाच्या विरोधात तुम्हाला जे योग्य वाटेल त्या उमेदवाराला पाडा म्हणतात. तर आम्ही मराठा समाजाला काय असं
लांब असं केलेलं नाही किंवा मराठा समाज आम्ही दोष केला नाही किंवा ओबीसी समाज आम्ही दोष केला नाही. त्याने दोष केला नाही कसं? आमच्या- उंदरी गावामध्ये आमच्या- मराठा समाजाच्या आमच्या- अंगावर आले. उंदरी गावामध्ये आमच्या जो समाज उंदरी गावामध्ये मराठा समाजाच्या प्रत्येक मराठा मुलाला समाजाला आम्ही नंदू मानतो. शेटनी त्याच्या त्याच्याविषयी गलितच्या भाषेमध्ये अरेराच्या भाषेमध्ये त्यांना हे केलं. देऊन आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे. मोरेवाडीमध्ये सुद्धा त्यांनी तोच प्रकार केलेला आहे मराठा समाजाबद्दल. धक्का न लावता ओबीसीला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे, आमच्या पक्षाची भूमिका आहे आणि आमची ती ठाम. खरं तर मुद्दे अनेक आहेत आणि वेगवेगळ्या विकासाचे मुद्दे आणि पुढं काय करणार यासाठी या तिन्ही प्रतिनिधींनी आपापले मतं मांडलेले आहेत. वेळेचं थोडंसं आपल्याला बंधन असल्यामुळं आपण त्यांचे मुद्दे जनतेसमोर त्यांनी मांडलेले आहेत आणि अवघ्या 7 ते 8 दिवसामध्ये आता मतदान आहे. 23 तारखेला निकाल लागणार आहे. या सर्वांनी आपापल्या उमेदवाराप्रती जे काही मुद्दे मांडलेले आहेत आणि दावे प्रतिदावे केलेले आहेत हे 23 तारखेला नक्कीच कळणार आहे. मात्र आज या चर्चेमध्ये आपण सर्वजण सहभागी झालात त्याबद्दल 24/7 आणि सक्रिय न्यूजच्या माध्यमातून आपले या ठिकाणी आभार.